हॅलो डिअर स्टुडंट्स. आज आपण तुमच्या 13 चॅप्टरचा ज्याचं नाव आहे कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट तर त्याचाच एक्सरसाइज पाहणार आहोत. तर चला आपल्या आजच्या एक्सरसाइजला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा प्रश्न पहिला, सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन अँड कंप्लीट द स्टेटमेंट्स. इथे आपल्याला ब्रॅकेटमध्ये काही ऑप्शन्स दिलेले आहेत. तर ते ऑप्शन्स प्रॉपरली सिलेक्ट करून आपल्याला देण्यात आलेले जे काही स्टेटमेंट्स आहेत तर ते पूर्ण करायचे आहेत. First statement, a carbon atom forms a dash dash bond with other atoms. In this bond, the two atoms dash dash electrons. मग यासाठी प्रॉपर असे आन्सर्स किंवा प्रॉपर असे ऑप्शन्स कोणते असतील तर बघा, अ कार्बन ॲटम फॉर्म्स अ कोव्हॅलंट बॉन्ड विथ अदर ॲटम्स. इन दिस बॉन्ड द टू ॲटम्स डॅश डॅश इलेक्ट्रॉन्स काय करतात, ते शेअर करतात. एखादा कार्बन ॲटम दुसऱ्या ॲटम बरोबर कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो आणि यामध्ये ते दोन ॲटम हे इलेक्ट्रॉन्स शेअर करतात. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट, ऑल द कार्बन बॉन्ड्स इन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन डॅश डॅश इलेक्ट्रॉन्स. तर जे काही सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असतात त्यांच्यामधले ऑल बॉन्ड्स हायड्रोकार्बन बॉन्ड्स हे सिंगल इलेक्ट्रॉन्सनी बनलेले असतात. नेक्स्ट स्टेटमेंट आहे, ॲटलीस्ट वन कार्बन बॉन्ड इन अन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन इज डॅश डॅश. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे दॅट इज मल्टिपल बॉन्ड. त्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट असणार आहे, डॅश डॅश इज द इसेन्शियल एलिमेंट इन ऑल द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. सगळे जेवढे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत तर त्यांच्यामधला सगळ्यात महत्वाचा एलिमेंट कोणता, दॅट इज कार्बन. त्यानंतरचा नेक्स्ट आहे, द एलिमेंट हायड्रोजन इज प्रेझेंट इन डॅश डॅश ऑर्गॅनिक कंपाऊंड. कोणता कंपाऊंड, दॅट इज ऑर्गॅनिक कार्बन ऑर्गॅनिक कंपाऊंड. या ठिकाणी आपला पहिला प्रश्न संपतो. आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे खालील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यामधला पहिला, व्हाय आर कार्बन अँड इट्स कंपाऊंड युज्ड ॲज फ्युल्स. कार्बन असेल किंवा त्याचे जे काही अदर कंपाऊंड्स आहेत तर ते फ्यूल म्हणून आपण कशा पद्धतीने वापरतो किंवा का वापरतो, तर त्यामागची कारण बघा. फर्स्ट रिझन आहे, दे गिव्ह लार्ज अमाउंट ऑफ हीट ऑन कंबशन ड्यू टू हाय पर्सेंटेज ऑफ कार्बन अँड हायड्रोजन. तर ते लार्ज अमाउंट ऑफ हीट देतात जेव्हा त्यांचं कंबशन होतं त्यावेळेला हाय पर्सेंटेज आणि कार्बनचं आणि हायड्रोजनचं म्हणून. त्यानंतर नेक्स्ट आहे सेकंड रिझन, कार्बन कंपाऊंड्स युज्ड ॲज फ्यूल have optimum ignition temperature with high calorific values and are easy to handle. जे काही कार्बन कंपाऊंड्स आहेत तर ते आपण फ्यूल म्हणून वापरू शकतो. त्याला इग्निशन टेम्परेचर लागतं, हाय कॅलोरिफिक व्हॅल्यूज आहेत आणि आपण त्याला इझिली हँडल सुद्धा करू शकतो. त्यानंतरचं नेक्स्ट तिसरं कारण आहे, देअर कंबशन कॅन बी कंट्रोल, देअरफॉर कार्बन अँड इट्स कंपाऊंड आर युज्ड ॲज फ्यूल. त्याचं जे काही कंबशन आहे तर ते आपण कंट्रोल करू शकतो आणि त्याचबरोबर त्याचं जे काही कार्बन आहे आणि कार्बन कंपाऊंड्स आहेत तर ते आपण फ्युल्स म्हणून वापरतो. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन विच कंपाऊंड फॉर्म्स डज कार्बन ऑकर. कार्बन कोणत्या कोणत्या कंपाऊंड्स मध्ये कोणत्या कोणत्या घटकांमध्ये आढळतं हे आपल्याला लिहायचं आहे. सो आन्सर इज दॅट द कंबाइंड स्टेट कार्बन ऑकर्स इन द फॉलोइंग कंपाऊंड्स. कंबाइंड स्टेट मध्ये कार्बन खालील कंपाऊंड्स मध्ये आढळतं. फर्स्ट, कार्बन डायऑक्साइड फ्रॉम एअर इन द फॉर्म ऑफ कार्बोनेट सच एज कॅल्शियम कार्बोनेट, मार्बल अँड कॅलामाइन. त्यानंतर सेकंड, फॉसिल फ्युल्स एक्झाम्पल कोल, पेट्रोलियम, बायोगॅस अँड नॅचरल गॅस. त्यानंतर आहे कार्बोनेशियस न्यूट्रिएंट्स फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स यांच्यामध्ये सुद्धा कार्बन असतो. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सुद्धा कार्बनचं प्रमाण आहे. नेक्स्ट आहे नॅचरल फायबर्स फॉर एक्झाम्पल कॉटन, वूल, सिल्क एक्सेट्रा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, राईट द युजेस ऑफ डायमंड. डायमंडचे युजेस लिहा. आता सांगा डायमंडचे काय काय युजेस आहेत. आपल्याला त्याचा फक्त एक यूज माहिती आहे की जे काही डायमंड्स आहेत तर ते खूप मॅलिएबल असतात, म्हणजे खूप महाग असतात, त्यांची किंमत खूप जास्त असते आणि त्यांचे आपल्याकडे दागिने बनवतात किंवा मोस्टली रिंग बनवल्या जातात, एवढं आपल्याला ठाऊक आहे. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा या डायमंडचे बरेचसे युजेस आहेत. मग ते कोणते कोणते लक्षात घ्या. फर्स्टली, डायमंड्स आर यूज्ड इन ग्लास कटिंग अँड रॉक ड्रिलिंग मशीन्स. जे काही डायमंड्स आहेत
तर ते ग्लास कट करण्यासाठी आणि रॉक ड्रिलिंग मशीन्स मध्ये वापरले जातात. सेकंड यूज बघा, इट इज युज्ड ॲज प्रिसियस स्टोन्स इन ऑर्नामेंट्स. जे काही दागिने असतात तर त्या दागिन्यामध्ये एक मौल्यवान खडा म्हणून तो वापरला जातो. त्यानंतर पुढे डायमंड नाईव्स आर यूज फॉर आय सर्जरी. तर जे काही डायमंडचे चाकू असतात, नाईव्स असतात, तर ते आय सर्जरीसाठी, डोळ्याच्या सर्जरीसाठी वापरले जातात. मेडिकल सेक्टरमध्ये त्याचा फारसा उपयोग आहे. त्यानंतर फोर्थ, इन आर्टिफिशियल सॅटेलाइट डायमंड्स आर यूज टू मेक विंडोज गिव्हिंग प्रोटेक्शन फ्रॉम रेडिएशन इन स्पेस. जे काही आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आहेत तर त्यामध्ये जे काही डायमंड्स आहेत तर ते वापरले जातात विंडोज बनवण्यासाठी, स्पेसमधून रेडिएशन प्रोटेक्शन व्हावं यासाठी. तर हे त्याचे काही महत्त्वाचे युजेस. कशाचे? तर डायमंडचे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे आपला क्वेश्चन नंबर 3 आणि तो आहे एक्सप्लेन द डिफरन्स. आपल्याला इथे दोन वेगवेगळ्या घटकांमधला जो काही डिफरन्स आहे तर तो एक्सप्लेन करायचा आहे. फर्स्टली आपल्याला डायमंड आणि ग्राफाइट या दोन कार्बन कंपाऊंड मधला डिफरन्स किंवा त्यांच्या दोघांमध्ये आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. डायमंड मधला फर्स्ट पॉइंट बघा, डायमंड इज अन एक्स्ट्रीमली हार्ड मटेरियल. डायमंड हा खूप हार्ड म्हणजे सगळ्यात स्ट्रॉंग मेटल म्हणून किंवा सगळ्यात स्ट्रॉंग ऑर्नामेंट म्हणून कोणाकडे बघितलं जात असेल तर ते डायमंड कडे बघितलं जातं. त्यानंतर त्याचा अपोजिट पॉइंट बघा ग्राफाइट मधला. ग्राफाइट इज ब्लॅक, सॉफ्ट अँड स्मूथ. जो काही ग्राफाइट असतो तो काळ्या रंगाचा असतो, सॉफ्ट असतो अगदी आणि स्मूथ म्हणजे गुळगुळीत सुद्धा असतो. म्हणजे आपल्याकडे जो काही ग्राफाइट आहे तर तो बऱ्याच वेळेला सेल्स असतात, जे काही सेल्स असतात आपल्या बॅटरी मधले, त्याला जर आपण कधी फोडला, तुम्ही कधी फोडला असेल आय डोंट नो, तर त्याला फोडल्यानंतर एक ब्लॅक कलरची रॉड आपल्याला पाहायला मिळते. आपल्या पेन्सिल मध्ये जे काही ब्लॅक कलरचं लीड आहे तशा पद्धतीची, तीच म्हणजे ग्राफाइट असते. आता याचा सेकंड पॉइंट बघा डायमंड मधला काय आहे. तर सेकंड पॉइंट इन डायमंड इज दॅट इन डायमंड क्रिस्टल each carbon is linked to 4 other carbon atoms at specific distances. जे काही डायमंड क्रिस्टल आहेत तर ते प्रत्येक कार्बन ॲटमला जवळपास 4 आजूबाजूचे जे काही कार्बन ॲटम्स आहेत तर त्याला स्पेसिफिक डिस्टन्स वरती ते लिंकअप झालेले असतात. पण ग्राफाइट मध्ये मात्र बघा काय होतं, इन ग्राफाइट 6 carbon atoms form a hexagon and are at specific distances from each other. तर ग्राफाइटचं जे काही स्ट्रक्चर आहे तर ते हेक्सागोनल आहे आणि त्यामध्ये ते 6 कार्बन्सला जोडलेले असतात. Within each layer, every carbon atom has 3 carbon atoms around it at equal distances. आणि प्रत्येक लेयर मध्ये जे काही कार्बन ॲटम आहेत तर ती 3 कार्बन ॲटम्स त्याच्या जवळ इक्वल डिस्टन्सेसला ते अटॅच झालेले असतात. डायमंड इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि ग्राफाइट हा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतो. त्याचा यूज बघा, इट इज युज्ड ॲज अन ऑर्नामेंट टू कट ग्लास इन ड्रिलिंग मशीन्स. डायमंड कुठे कुठे वापरला जातो तर दागिन्यांमध्ये ग्लास कट करण्यासाठी आणि ज्या काही ड्रिलिंग मशीन्स असतात तर त्यांच्यामध्ये वापरलं जातं. बट ग्राफाइट हा लुब्रिकंट म्हणून वापरला जातो. त्यानंतरचं नेक्स्ट डिफरन्शिएशन आपल्याला क्रिस्टलाइन अँड नॉन क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कार्बन मध्ये करायचा आहे. So first point in crystalline form of carbon बघा, a crystalline form of carbon has a regular and definite arrangement of atoms. क्रिस्टलाइन फॉर्मचे जे काही कार्बन आहे तर त्यांच्यामध्ये कार्बनला एक डेफिनाइट अरेंजमेंट असते ॲटम्सची. नॉन क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कार्बन मध्ये काय होतं तर त्यामध्ये बघा, इन नॉन क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कार्बन द अरेंजमेंट ऑफ कार्बन ॲटम्स इज नॉट रेग्युलर. तर जे काही कार्बन ॲटम्स आहेत तर त्यांची अरेंजमेंट ही रेग्युलर नसते. त्यानंतर नेक्स्ट, इन क्रिस्टलाइन फॉर्म कार्बन इज अन एक्स्ट्रीमली हार्ड मटेरियल. क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये कार्बन हा खूप सगळ्यात हार्ड मटेरियल म्हणून ओळखला जातो. तर इन नॉन क्रिस्टलाइन फॉर्म कार्बन इज ब्रिटल. तर नॉन क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये जो काही कार्बन आहे तो अगदी ब्रिटल असतो, ठिसूळ असतो. आता या ठिकाणी आपला तिसरा प्रश्नही संपतो, ज्यामध्ये आपल्याला दोन वेगवेगळ्या गोष्टींमध्ये डिफरन्सिएशन करायचं होतं ते आपण केलेलं आहे. आता आपण पुढच्या क्वेश्चन कडे मीन्स क्वेश्चन नंबर 4 कडे वळूया. क्वेश्चन नंबर 4 ते राईट सायंटिफिक रिझन्स म्हणजे वैज्ञानिक कारणे लिहा. त्यामधला फर्स्ट क्वेश्चन, ग्राफाइट इज अ कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर ग्राफाइट हा इलेक्ट्रिसिटीचा कंडक्टर आहे.
त्यामागचं रिझन बघा. ग्राफाइट इज अ सॉफ्ट ग्रेइश ब्लॅक क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप ऑफ कार्बन. ग्राफाइट हा सॉफ्ट आहे, ग्रेइश ब्लॅक आहे, क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप आहे कार्बनचा. इन ग्राफाइट each carbon atom is attached to 3 other carbon atoms forming a hexagonal planar structure. यामध्ये या ग्राफाइटचे जे काही स्ट्रक्चर आहे तर ते हेक्सागोनल आहे आणि तो बाकीच्या अदर 3 कार्बन ॲटम्सला एका प्लेनार स्ट्रक्चर मध्ये जोडला असतो. इन ग्राफाइट free electrons move throughout the entire hexagonal layers and hence graphite is a good conductor of electricity. या ग्राफाइटच्या प्रत्येक लेयर मध्ये जे काही फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते मूव्ह होतात आणि म्हणूनच ग्राफाइट हा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. ग्राफाइट इज युज्ड इन ऑर्नामेंट्स. तर जे काही ग्राफाइट्स आहेत तर इज नॉट युज इन ऑर्नामेंट्स. तर ग्राफाइटला आपण ऑर्नामेंट्स मध्ये म्हणजे दागिन्यांमध्ये वापरत नाही, त्याचा वापर त्या ठिकाणी करत नाही. तर असं का? त्यामागचं रिझन बघा. In natural form, graphite is a soft grayish black and slippery. Natural form मध्ये जे काही ग्राफाइट आहे तो सॉफ्ट आहे, ग्रेइश आहे. ग्रेइश ब्लॅक म्हणजे काय? थोडासा करडा रंगाचा आहे आणि निसरड आहे. While making ornaments, hard metals are used. आपण जेव्हा ऑर्नामेंट्स बनवतो, दागिने बनवतो तर त्यावेळेला आपण जे काही कठीण धातू असतात ते आपण वापरतो. आता आपण जर 24 कॅरेट ऑफ गोल्डचा विचार केला तर ते खूप सॉफ्ट असतं, ते खूप डेलिकेट असतं, म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं कॉपर किंवा सिल्वर मिक्सअप करून आपण 22 कॅरेटचं गोल्ड वापरतो. मग जर हा ग्राफाइट इतका सॉफ्ट आहे, इतका स्लिपरी आहे, मग त्याचे आपण ऑर्नामेंट्स बनवणं शक्य आहे का? नाही. सिन्स ग्राफाइट इज नॉट हार्ड सबस्टन्स इट कॅन नॉट बी युज्ड इन ऑर्नामेंट्स. आणि म्हणूनच ग्राफाइटचा वापर आपण त्यांचा ऑर्नामेंट्स बनवण्यासाठी करत नाही. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन. लाईम वॉटर टर्न्स मिल्की व्हेन CO2 इज पास थ्रू इट. लाईम वॉटर म्हणजे जे काही चुन्याचं पाणी असतं तर त्याच्यावरून जर आपण कार्बन डायऑक्साईड पास केला तर तो लाईम वॉटर खूप दुधाळ बनतो, म्हणजे थोडंसं फेस आल्यासारखं, अगदी PPD सारखं फॉर्म होतो. तर यामध्ये बघा, when CO2 is passed through fresh lime water. आता लाईम वॉटरचा अर्थ आपण नेमका काय घ्यायचा या ठिकाणी? तर बऱ्याच वेळेला लाईम वॉटरचा अर्थ चुन्याची निवळी सुद्धा होतो. तर या चुन्याची निवळी काय होते? व्हाईट प्रिसिपिटेशन होतं कॅल्शियम कार्बोनेटचं. कॅल्शियम कार्बोनेट इज फॉर्म ड्यू टू विच लाईम वॉटर टर्न्स मिल्की. CO2 पास केल्यावर त्याच्यावरून त्या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट तयार होतो आणि जे काही वॉटर आहे तर ते मिल्की होतं. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन. बायोगॅस इज अन इको फ्रेंडली फ्यूल. जे काही बायोगॅस असतात तर ते इको फ्रेंडली फ्यूल आहे. तर त्यामागचं रिझन आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. सो सी हिअर. फर्स्ट पॉइंट. बायोगॅस कंटेन्स अबाउट 55% to 60% मिथेन अँड रेस्ट इज कार्बन डायऑक्साईड. जो कोणता बायोगॅस आहे तर तो अबाउट 55% to 60% त्याच्यामध्ये मिथेन असतं आणि बाकीचा कार्बन डायऑक्साईड असतो. Secondly, biogas is a very cheap fuel which meets the demand for cooking gas. बायोगॅस हा खूप स्वस्त असतो आणि ज्यामुळे आपली जी काही कुकिंगची डिमांड आहे, म्हणजे आपल्याला कुकिंग करण्यासाठी जेवढी हीट लागते तेवढी आपल्यासाठी इफिशियंट आहे, पुरेशी आहे. बायोगॅस बर्न्स ऑलमोस्ट इन्स्टंटेनियसली टू प्रोव्हाइड हीट क्विकली. जो काही बायोगॅस आहे तो लवकरात लवकर ज्वलंत होतो आणि त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर हीट मिळते. द कंबशन ऑफ बायोगॅस कॅन बी इझिली कंट्रोल. जर बायोगॅसचं कंबशन झालं तर आपण त्याला इझिली कंट्रोल सुद्धा त्या ठिकाणी करू शकतो. इट डज नॉट प्रोड्यूस एनी सॉलिड वेस्ट प्रोडक्ट्स. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा सॉलिड वेस्ट प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार होत नाही. इट कॅन बी ट्रान्सपोर्ट इझिली अँड कॅन बी सप्लाइड थ्रू पाइप्स टू लिमिटेड डिस्टंट प्लेसेस. आपण त्याचं ट्रान्सपोर्टेशन अगदी सहज करू शकतो. एवढंच नव्हे तर एका पर्टिक्युलर अंतरापर्यंत आपण त्याचे पाईपलाईन्स करून सुद्धा त्याचं कनेक्शन देऊ शकतो. It has high heat content, hence biogas is an eco-friendly fuel. त्याच्यामध्ये हाय हीट कॉन्टेंट आहे आणि म्हणूनच बायोगॅस हा इको फ्रेंडली फ्यूल आहे. आता या ठिकाणी आपलं फोर्थ क्वेश्चन सुद्धा संपतो, ज्यामध्ये आपल्याला सायंटिफिक रिझन्स द्यायचे होते ते आपण अगदी व्यवस्थित पद्धतीने दिलेले आहेत. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. एक्सप्लेन द फॉलोइंग. खालील प्रश्नांची उत्तरे स्पष्ट करा. त्यामधला फर्स्ट. डायमंड, ग्राफाइट अँड फुलेरिन्स आर क्रिस्टलाइन फॉर्म्स ऑफ कार्बन. डायमंड, ग्राफाइट आणि फुलेरिन हे कार्बनचे क्रिस्टलाइन फॉर्म्स आहेत.
तर एक्सप्लेनेशन बघा. अ क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ कार्बन हॅज अ रेग्युलर अँड डेफिनाइट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स. कार्बनचे जे काही क्रिस्टलाइन फॉर्म आहे तर त्यांच्याकडे रेग्युलर आणि डेफिनेट अरेंजमेंट असतात ॲटम्सच्या. इन डायमंड, आता डायमंडचा पण विचार केला तर काय होतं बघा. इन each carbon atom is linked to 4 other carbon atoms by covalent bonds. आता त्याच्यामधला प्रत्येक कार्बन ॲटम हा एकमेकांना कोव्हॅलेंट बॉन्ड्सने जोडलेला आहे. Therefore diamond has tetragonal 3-dimensional structure आणि म्हणूनच डायमंडला टेट्रागोनल 3-dimensional structure आहे. In graphite, each carbon atom is bound to 3 other carbon atoms in such a way that a hexagonal layer स्ट्रक्चर इज फॉर्म. आणि त्या ठिकाणी एक हेक्सागोनल लेयर स्ट्रक्चर फॉर्म होतो कशामध्ये तर ग्राफाइट मध्ये. Thus the regular arrangement of atoms in graphite is in layers. आणि म्हणूनच जी काही ग्राफाइटची रेग्युलर अरेंजमेंट आहे ॲटम्सची तर ती आपल्याला नॉर्मली पाहायला मिळते. फुलेरिनचा पण विचार केला तर त्यामधले जे काही कार्बन ॲटम्स आहेत तर ते एकमेकांना पेंटागोनल आणि हेक्सागोनल अरेंजमेंट्स मध्ये पाहायला मिळतात आणि त्याचाच परिणाम म्हणून फुलेरिन हा आपल्याला फुटबॉल सारखा दिसतो. सो द मॉलिक्युल्स ऑफ फुलेरिन आर फाउंड इन द फॉर्म ऑफ बकीबॉल्स और बकी ट्यूब्स. Since diamond, graphite and fullerene have definite shape, sharp edges and plain surfaces, they are in crystalline form. ते कशा फॉर्म मध्ये आहेत तर क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये आहेत. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे मिथेन इज कॉल्ड मार्श गॅस. मिथेनला आपण मार्शी गॅस सुद्धा म्हणतो. तर आपण असं का म्हणतो त्यामागचं रिझन द्यायचं आपल्याला. सो सी हियर, methane is formed by the decomposition of plants and animal matter at the surface of marshy lands. Hence methane is called marsh gas. जी काही दलदलयुक्त जमीन असते, दलदल असते, तुम्हाला माहिती असेल दलदल म्हणजे चिखल असतो खूप आणि त्याच्यामध्ये बरेचसे गॅसेस इव्हॉल्व असतात. सो यामध्ये मिथेन तयार होतो वेगवेगळ्या प्लांट्सचं आणि ॲनिमलचं मॅटर त्या ठिकाणी डिकम्पोज होऊन आणि म्हणूनच मिथेनला आपण मार्श गॅस सुद्धा म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे पेट्रोल, डिझेल, कोल आर फॉसिल फ्युल्स. जे काही पेट्रोल आहे, डिझेल आहे किंवा कोल आहे तर त्यांना आपण फॉसिल फ्युल्स म्हणतो. त्यामागचं नेमकं रिझन काय. सो सी हियर, millions of years ago the remains of plants and animals got buried under the earth. फार वर्षापूर्वी, अब जो करोडो वर्षापूर्वी काय तर जे काही प्लांट्स होते, ॲनिमल्स होते तर त्या ठिकाणी पूर आला किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर जे काही प्लांट्स होते किंवा ॲनिमल्स होते ते जशाच तसे जमिनीत गाडले गेले. Due to action of microorganisms, the gaseous substances in these remains were released into atmosphere and what was left behind were energy-rich carbon compounds. मग त्यावरती बऱ्याचशा मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या रिएक्शन्स झाल्या, त्याच्यावरती वेगवेगळे ट्रेमेंडस प्रेशर अप्लाय करण्यात आलं अर्थचं आणि मग त्या ठिकाणी एक एनर्जी-रिच कार्बन कंपाउंड्स तयार झाले. After this, under tremendous pressure, the liquid substances in these compounds drained away as petroleum, which on fractional distillation yields petrol and diesel, and the remaining mineral solidified into compact and hard rock, and this material is called coal. Therefore, petrol, diesel, coal are fossil fuels. मग त्याच्यावरती पृथ्वीचं ट्रेमेंडस प्रेशर आलं. मग ते जे काही सबस्टन्सेस होते कार्बन कंपाऊंड्सचे तर ते पेट्रोलियम मध्ये कन्वर्ट झाले. मग त्यांचं आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करतो. एक प्रोसेस आहे ज्याद्वारे जे काही क्रूड ऑइल मिळतं, म्हणजे आपल्याला पेट्रोल वेगळा, डिझेल वेगळा, केरोसिन वेगळा असं भेटत नाही. आपल्याला एक ऑइल भेटतो ज्याला आपण क्रूड ऑइल म्हणतो. मग त्या क्रूड ऑइल वरती ही फ्रॅक्शनल डिस्टिलेशन प्रोसेस केली जाते आणि मग जे काही रिमेनिंग मिनरल्स आहेत तर त्याला सॉलिडिफाय करून कॉम्पॅक्ट हार्ड रॉक मध्ये त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन होतं तर त्याला आपण कोल म्हणतो. आणि रिमेनिंग जे काही पार्ट्स असतात तर ते म्हणजे आपले पेट्रोल, डिझेल आणि कोल असतात. पेट्रोल, डिझेल सारखे लिक्विड फ्युल्स असतात. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, युजेस ऑफ व्हेरियस अलोट्रॉप्स ऑफ कार्बन. कार्बनचे जे काही वेगवेगळे अलोट्रॉप्स आहेत तर त्यांचे युजेस आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. फर्स्टली युजेस ऑफ डायमंड. डायमंडचे युजेस काय काय आहेत बघा. Diamonds are used in glass cutting and rock drilling machines. It is used as precious stones in ornaments. जे काही डायमंड्स आहेत तर ते ग्लास कटिंग मध्ये आणि रॉक ड्रिलिंग मशीन्स मध्ये वापरलं जातं. तर ते प्रिसियस स्टोन्स म्हणून ऑर्नामेंट्स मध्ये वापरलं जातं.
डायमंड नाईव्स आर यूज फॉर आय सर्जरी. जे काही डायमंडचे नाईव्स आहेत, चाकू आहेत, तर ते आय सर्जरीसाठी वापरले जातात. आर्टिफिशियल सॅटेलाइट्स मध्ये जे काही डायमंड्स आहेत तर त्यांचे जे काही विंडोज आहेत तर त्या ठिकाणी रेडिएशन स्पेसमध्ये होऊ नये यासाठी सुद्धा वापरले जातात. सेकंड ॲलोट्रॉप आहे युजेस ऑफ ग्राफाइट. ग्राफाइटचे युजेस बघा. ग्राफाइट इज युज्ड फॉर मेकिंग ल्युब्रिकंट्स. जे काही लुब्रिकंट्स असतात म्हणजे आपली सायकलमध्ये जी काही चेन असते ती कधी कधी जाम खाते, त्यावेळेला आपण त्यावरती थोडंसं ऑइल सोडतो, ग्रीस सोडतो. सो तसे जे काही लुब्रिकंट्स आहेत तर ते बनवण्यासाठी या ग्राफाइटचा वापर या ठिकाणी केला जातो. इट इज युज्ड फॉर मेकिंग कार्बन इलेक्ट्रोड. त्याच पद्धतीने कार्बनचे जे काही इलेक्ट्रोड्स आहेत तर ते सुद्धा बनवण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. ग्राफाइट इज युज्ड इन पेन्सिल्स फॉर रायटिंग ऑन पेपर. ग्राफाइटचा वापर आपण पेन्सिल्स मध्ये सुद्धा करतो. इट इज युज्ड इन पेंट्स अँड पॉलिश. फक्त लिहिण्यासाठीच नाही तर वेगवेगळे जे काही पेन्स असतात, बूट पॉलिश असतात तर त्यामध्ये सुद्धा या ग्राफाइटचा वापर करतो. फॉर ब्राईट लाईट ग्राफाइट इज युज्ड इन आर्क लॅम्प्स. आर्क लॅम्प माहिती आहेत तुम्हाला, म्हणजे जे काही लॅम्प आपल्या स्ट्रीट लाईट असतील किंवा मोठे मोठे लॅम्प्स असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रकाश जास्त वाढावा किंवा जास्त प्रकाश पडावा यासाठी सुद्धा हा ग्राफाइट त्या ठिकाणी त्या आर्क लॅम्प मध्ये वापरला जातो. नेक्स्ट ॲलोट्रॉप आहे युजेस ऑफ फुलेरिन. Fullerenes are used in insulators. Fullerene are used as a catalyst in water purification. Fullerene exhibits superconductivity at a certain temperature. त्यानंतरचा नेक्स्ट असणार आहे आपला युजेस ऑफ कोल. कोल म्हणजे कोळशाचे युजेस काय, तर कोल हा एक मेन फ्यूल आहे फॅक्टरीज मध्ये आणि घरांमध्ये. कोल इज यूज्ड टू ऑब्टेन कोक, कोल गॅस अँड कोल tar. कोल इज यूज्ड इन थर्मल पॉवर प्लांट फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. जो काही कोळसा आहे तर ते मोठ्या मोठ्या पॉवर प्लांट्स मध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी सुद्धा वापरला जातो. आता त्यानंतरचा नेक्स्ट आहे युजेस ऑफ कार्बन डायऑक्साइड इन फायर एक्सटिंग्विशर. जे काही फायर एक्सटिंग्विशर आहे त्यामधला कार्बन डायऑक्साइडचे यूज काय हे आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे. फर्स्ट बघा, कार्बन डायऑक्साइड नायदर बर्न्स नो सपोर्ट बर्निंग. कार्बन डायऑक्साइड स्वतःही जळत नाही आणि बर्निंग होण्यासाठी सपोर्ट सुद्धा करत नाही. इट इज नॉट पॉइझनस. तो पॉइझनस सुद्धा नाही. इट इज हेवियर दॅन एअर. तो हवेपेक्षा जड आहे. व्हेन इट इज स्प्रेड ऑन अ बर्निंग ऑब्जेक्ट इट कव्हर्स द ऑब्जेक्ट अँड सेपरेट इट फ्रॉम एअर. जेव्हा बर्निंग ऑब्जेक्ट वरती तो स्प्रेड होतो तर त्यावेळेस तो सेपरेट होतो एअर पासून आणि म्हणूनच त्याला आपण फायर एक्सटिंग्विशर म्हणून वापरतो. सो कार्बन डायऑक्साइड युज्ड इन फायर एक्सटिंग्विशर फॉर एक्सटिंग्विशिंग फायर. त्यानंतर प्रॅक्टिकल युजेस ऑफ कार्बन डायऑक्साइड बघा. प्रॅक्टिकल युजेस काय काय आहेत कार्बन डायऑक्साइडचे, त्यामध्ये कार्बन डायऑक्साइड इज युज्ड इन मॅन्युफॅक्चर ऑफ एरेटेड ड्रिंक्स. जे काही कोल्ड ड्रिंक्स असतात, सॉफ्ट ड्रिंक्स असतात ज्याच्यामध्ये हवा भरलेली असतात किंवा ज्यांना ओपन केल्यानंतर आपल्याला बुडबुडे पाहायला मिळतात तर त्या सर्व ड्रिंक्स मध्ये कार्बन डायऑक्साइड वापरला जातो त्यांना हवा बंद करण्यासाठी. सेकंड यूज, सॉलिड कार्बन डायऑक्साइड युज्ड इन कोल्ड स्टोरेज अँड ऑल्सो keep milk and milk products and frozen substances cool during transport. It is used for getting special effects of a mist in dramas and movies. तर जे काही सॉलिड कार्बन डायऑक्साइड आहे तर ते कोल्ड स्टोरेज करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी वापरले जातं. तशाच पद्धतीने जे काही कीप मिल्क आहे ते मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स फ्रोझन सबस्टन्सेस मध्ये त्या ट्रान्सपोर्टच्या दरम्यान वापरले जातात. त्यानंतरचा नेक्स्ट यूज, कार्बन डायऑक्साइड ऑब्टेन्ड इन by chemical reaction or kept under pressure is used in fire extinguisher. जे काही केमिकल रिएक्शन्स आहेत किंवा फायर एक्सटिंग्विशर आहेत त्यामध्ये सुद्धा हा कार्बन डायऑक्साइड वापरला जातो. लिक्विफाईड कार्बन डायऑक्साइड इज यूज्ड टू रिमूव्ह कॅफेन फ्रॉम कॉफी. कॉफी माहितीये, आपण जी काही कॉफी वापरतो तर त्याच्यातून कॅफेन नावाचा पदार्थ रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा या लिक्विफाईड कार्बन डायऑक्साइडचा वापर केला जातो. त्याचबरोबर लिक्विडफाईड कार्बन डायऑक्साइड इज यूज ॲज अ सॉल्व्हंट इन ड्राय क्लिनिंग. आपण बऱ्याचदा कपड्यावरती डाग पडल्यावर ड्राय क्लिनिंग करतो तर जे काही सॉल्व्हंट असतात ड्राय क्लिनिंगचे तर त्याच्यामध्ये सुद्धा हा लिक्विफाईड कार्बन डायऑक्साइड वापरला जातो. या ठिकाणी आपला 5वा प्रश्न संपतो. आपण आता 6व्या प्रश्नाकडे वळूया. 6वा प्रश्न, राईट टू फिजिकल प्रॉपर्टीज इच. आपल्याला प्रत्येकाच्या दोन फिजिकल प्रॉपर्टीज लिहायच्या आहेत. फर्स्ट आहे डायमंड. सो बघा, डायमंडची पहिली फिजिकल प्रॉपर्टी,
प्युअर डायमंड इज द हार्डेस्ट नॉन सबस्टन्स. जो काही प्युअर डायमंड आहे तर तो हार्डेस्ट नॉन सबस्टन्स आहे. इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तो इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर आहे. सेकंड बघा चारकोल. चारकोल म्हणजे आपला घरगुती कोळसा. सो चारकोल कंटेन्स अमॉर्फस कार्बन अँड कॉम्प्लेक्स कार्बन कंपाऊंड्स. चारकोल मध्ये अमॉर्फस कार्बन आणि कॉम्प्लेक्स कार्बन कंपाऊंड्स असतात. इट बर्न्स विथ स्मोक. तो धूर करत जळतो. त्यानंतरचा नेक्स्ट आहे सी फुलेरिन. फुलेरिन मॉलिक्युल्स आर फाउंड इन द फॉर्म ऑफ बक्की बॉल्स अँड बक्की ट्यूब्स. जे काही फुलेरिनचे मॉलिक्युल्स आहेत तर ते बक्की बॉल्स आणि बक्की ट्यूबच्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दिस मॉलिक्युल्स आर मेड ऑफ 30 to 900 कार्बन आयटम्स. जे काही मॉलिक्युल्स आहेत ते 30 to 900 मॉलिक्युल्सने बनलेले असतात. या ठिकाणी आपला 6 क्वेश्चन सुद्धा संपतो. आपण आता 7th क्वेश्चन कडे वळूया. 7th क्वेश्चन आहे कंप्लीट द फॉलोइंग केमिकल रिएक्शन्स. त्यामध्ये बघा CH4 प्लस 2 molecules of oxygen gives carbon dioxide plus 2 molecules of water plus heat. Second reaction, methane plus chlorine gives CH3Cl means what, आणि त्यासोबत हायड्रोक्लोरिक ॲज अ बाय प्रोडक्ट रिलीज केला जातो. त्यानंतरची नेक्स्ट आहे 2NaOH प्लस कार्बन डायऑक्साइड गिव्स Na2CO3 प्लस H2O. या ठिकाणी आपले 7th रिएक्शन सुद्धा 7th क्वेश्चन सुद्धा संपतो. आपण आता 8th क्वेश्चन कडे वळूया. 8th क्वेश्चन आहे राईट आन्सर्स टू द फॉलोइंग इन डिटेल. इथे आपल्याला जे काही आन्सर्स आहेत ते इन डिटेल लिहायचे आहेत. त्यामधला फर्स्ट आहे ए. व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ कोल, व्हॉट आर देअर युजेस. कोळशाचे वेगवेगळे टाइप कोणते आणि त्यांचे युजेस काय. सो सी हियर, कोल इज अ फॉसिल फ्यूल. एक फॉसिल फ्यूल म्हणून आपण कोळशाकडे बघतो. इट कंटेन्स कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असतो. इट ऑल्सो कंटेन्स नायट्रोजन, फॉस्फरस अँड सल्फर इन स्मॉल क्वांटिटी. एवढंच नव्हे तर त्याच्यामध्ये हायड्रोजन, फॉस्फरस आणि सल्फर हे सुद्धा छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये असतात. इट ऑकर्स इन सॉलिड स्टेट. तर ते सॉलिड स्टेट मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आता त्याचे युजेस काय. सो कोल इज क्लासिफाइड ऑन द बेसिस ऑफ कार्बन कॉन्टेंट इनटू. त्याच्यामध्ये असणारा जो काही कार्बनचं कंटेंट आहे त्यावरती कोलचं क्लासिफिकेशन होतं. फर्स्ट आहे पीट, ज्याच्यामध्ये लेस दॅन 60% ऑफ कार्बन असतो. सेकंड आहे लिग्नाइट, ज्याच्यामध्ये 60 to 70% ऑफ कार्बन असतो. मग येतो बिटुमिनस. बिटुमिनस मध्ये 70 to 90% ऑफ कार्बन असतो. शेवटचे एन्थ्रासाइट आणि ज्याच्यामध्ये अबाउट 95% ऑफ कार्बन असतो. सो डिपेंडिंग ऑन द पर्सेंटेज ऑफ कार्बन द हीट जनरेटेड चेंजेस. त्यानंतर आता आपण कोळशाचे युजेस बघूया. फर्स्ट यूज, कोल इज यूज्ड ॲज फ्यूल इन फॅक्टरीज अँड होम. कोळसा हा घरांमध्ये आणि फॅक्टरीज मध्ये ॲज अ फ्यूल म्हणून वापरला जातो. सेकंड, कोल इज यूज्ड टू ऑब्टेन कोल गॅस अँड कोल tar. त्यानंतर कोल इज यूज्ड इन थर्मल पॉवर प्लांट्स फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यानंतरचं नेक्स्ट आहे हाऊ विल यू प्रूव्ह एक्सपेरिमेंटली दॅट ग्राफाइट इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ग्राफाइट हा विजेचा सुवाहक आहे म्हणजे गुड कंडक्टर ऑफ हीट आहे, इलेक्ट्रिसिटी आहे. हे तुम्ही एक्सपेरिमेंटली कशा पद्धतीने प्रूव्ह कराल. सो सी हियर वी हॅव गिवन 2 सर्किट्स. तुम्हाला 2 सर्किट दिसतात. फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट थ्रू ग्राफाइट. हा बघा, यामध्ये आपण पहिल्या सर्किट मध्ये 1 मिनिट आय विल ऍडजस्ट इट. तर पहिल्या सर्किट मध्ये बघा ओपन प्लग की आहे, बल्ब आहे, ग्राफाइट आहे आणि बॅटरी आपण कनेक्ट केलेली आहे. सो दुसऱ्या सर्किट मध्ये बघा, दुसऱ्या सर्किट मध्ये जेव्हा आपण व्यवस्थितपणे कनेक्शन देतो, इलेक्ट्रिक करंट पास आउट होतं आणि ग्राफाइटच्या मदतीने त्या ठिकाणी बल्ब इग्नाइट होतो. मग आपण ते एक्सपेरिमेंटली प्रूव्ह आउट केलेलं. सो बघा, टेक अ बॅटरी, ओपन प्लग की, अ बल्ब यूज्ड इन अ टॉर्च, अ पीस ऑफ ग्राफाइट अँड कॉपर वायर. कनेक्ट दिस कॉम्पोनंट्स इन अ सिरीज. इथे दाखवल्याप्रमाणे जे काही सॉकेट आहे तर त्याच्या पद्धतीचं सॉकेट तयार करा हे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स वापरून. नाव कम्प्लीट द सर्किट युजिंग प्लग की. त्याच्यामध्ये जी काही की आपण वापरतोय तर ती क्लोज करा आणि सर्किट कम्प्लीट करा. यू विल फाइंड दॅट बल्ब ग्लोज. तुमच्या लक्षात येईल की जो काही बल्ब आहे तो ठिकाणी ग्लो होतोय. दिस शोज दॅट ग्राफाइट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे काय दर्शवतं की ग्राफाइट हा गुड कंडक्टर आहे. कशाचा, तर इलेक्ट्रिसिटीचा. त्यानंतर नेक्स्ट बघा, एक्सप्लेन द प्रॉपर्टीज ऑफ कार्बन. कार्बनच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत तर त्या आपल्याला एक्सप्लेन करायच्या आहेत.
त्यामध्ये बघा कार्बन एक्झिबिट्स ऑलोट्रॉपी, इट एक्झिस्ट इन मोर दॅन वन फॉर्म. The chemical properties of these different forms are the same, but their physical properties are different. तर कार्बन कडे allotropic प्रॉपर्टी आहे, तर तो कार्बन एकाच फॉर्म मध्ये वेगवेगळ्या स्वरूपात आढळतो. त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज मात्र सेम आहेत, फक्त त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला फरक जाणवतो. कार्बन allotrops have two forms, crystalline form and amorphous form. कार्बन allotrope सुद्धा दोन फॉर्म आहेत. पहिला फॉर्म म्हणजे क्रिस्टलाइन फॉर्म आणि दुसरा फॉर्म म्हणजे अमॉर्फस फॉर्म. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी, क्रिस्टलाइन फॉर्म्स हॅज अ रेग्युलर अँड डेफिनाइट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स. जे काही क्रिस्टलाइन फॉर्म्स आहेत तर त्याला रेग्युलर आणि डेफिनाइट अरेंजमेंट असते ॲटम्सची. दे हॅव हाय मेल्टिंग पॉइंट्स अँड बॉइलिंग पॉइंट्स. त्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये, हाय प्रमाणामध्ये मेल्टिंग पॉइंट्स आणि बॉइलिंग पॉइंट्स असतात. Crystalline form has a definite geometrical shape, sharp edges and plain surfaces. जे काही क्रिस्टलाइन फॉर्म आहेत तर त्यांना डेफिनेट जिओमेट्रिकल शेप असतो, शार्प एजेस असतात आणि प्लेन सरफेसेस असतात. जे काही कार्बन आहेत तर त्याला क्रिस्टलाइन अलोट्रॉप्स आपण म्हणतो, डायमंड, ग्राफाइट आणि फुलेरिन. नॉन क्रिस्टलाइन अमॉर्फस फॉर्म्स मध्ये जी काही अरेंजमेंट आहे तर ती इरेग्युलर असते. फॉर एक्झाम्पल कोल, चारकोल आणि कोक. त्यानंतरचं सेकंड आहे, नेक्स्ट आहे क्लासिफाय कार्बन. कार्बनला आपल्याला क्लासिफाय करायचंय. कार्बन एक्झिस्ट अलोट्रॉपी अँड इट हॅज टू फॉर्म, दॅट इज क्रिस्टलाइन अँड अमॉर्फस. आता क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये कार्बन हा 3 क्रिस्टलाइन अलोट्रॉप्स, 3 क्रिस्टलाइन अलोट्रॉप्स आहेत, डायमंड, ग्राफाइट आणि फुलेरिन. तर अमॉर्फस फॉर्म मध्ये कार्बन हाच फॉलोविंग अमॉर्फस फॉर्म्स, कोल, चारकोल आणि कोक. त्यानंतरचा नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 9 and this is our last question from this exercise. थोडासा मोठा एक्सरसाइज होता, आय नो, बट खूप इम्पॉर्टंट होता. आणि जे काही आन्सर्स आहेत ते आपण जेवढे नीडेड आहेत, जेवढी गरज आहे तेवढेच आपण दिलेले आहेत. जर तुम्ही व्यवस्थितपणे पॉइंट वाईज आन्सर्स लिहिलात, यू विल गेट प्रॉपर मार्क्स. 9th क्वेश्चन काय, हाऊ विल यू व्हेरीफाय द प्रॉपर्टीज ऑफ कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइडच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत तर त्या तुम्ही कशा पद्धतीने व्हेरीफाय कराल. सी हियर, when a burning candle is placed in a glass jar containing carbon dioxide, the flame extinguishes. Therefore, it shows that carbon dioxide neither burns nor supports burning. आपण एक बर्निंग कॅन्डल घेतोय आणि त्याला ग्लास जार मध्ये ठेवतोय, तर त्या ठिकाणी जे काही फ्लेम एक्सटिंग्विशेस आहे, जी काही आपली ज्योत असते कॅन्डलची, तर ती बुझून जाते. यावरून आपल्या लक्षात येतं की जो काही कार्बन डायऑक्साइड आहे तो स्वतःही जळत नाही आणि जळण्यासाठी मदतही करत नाही. त्यानंतर नेक्स्ट, when carbon dioxide is passed through fresh lime water, white precipitate of calcium carbonate is formed, due to which lime water turns milky. From this test, the existence of carbon dioxide is easily identified. आपण जर चुन्याच्या निवडीवरून कार्बन डायऑक्साइड पास केला तर त्या ठिकाणी मिल्की लाईम वॉटरचं कॅल्शियम कार्बोनेटची प्रिसिपिटेट फॉर्म होते आणि त्यावरून आपल्याला कार्बन डायऑक्साइडचे जे काही अस्तित्व आहे ते लक्षात येतं. सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपला थोडासा वॉस्ट असलेला हा एक्सरसाइज संपतो. सो या ओव्हरऑल एक्सरसाइज मध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. फ्रेंड्स, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातल्या सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. आपल्या लाईव्ह क्लास अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे त्याचं नाव आहे गुरुवारी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. आपले बरेचसे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. सो फ्रेंड्स, अशाच पद्धतीने यापुढील किंवा यापूर्वीच्या पाठांचे एक्सरसाइज पाहण्यासाठी, पाठांचे किंवा जे काही चॅप्टर्स आहेत तर त्यांचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 9th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या भागामध्ये, नवीन भागामध्ये, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय गाईज, टेक केअर.